टॅलीमध्ये प्रॉब्लेम नंबर 10 आपण पाहणार आहोत. हा एक पार्टनरशिपचा बिझनेस आहे आणि हा बिझनेसमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे यामध्ये IGST म्हणजेच इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे आपण शिकणार आहोत. म्हणजेच इन दिस लेक्चर्स वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू पास अन एंट्री इन पार्टनरशिप बिझनेस अँड हाऊ टू पास IGST टॅक्सेबल एंट्री इन टॅली सॉफ्टवेअर. हे एक प्रॉपर पाहणार आहोत आणि अशाला असंच तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पाहून करायचं आहे. जसं की हे कंपनीचं नाव घेतलंय मी इथं तिरुपती प्रायव्हेट लिमिटेड्स आणि ह्याच नावाने मला इथं कंपनी बनवायची आहे. मी टॅली सॉफ्टवेअरमध्ये गेल्याच्या नंतर कंपनीवर क्रिएट करून मी इथं क्रिएट कंपनी करतो आणि सेम असंच तुम्ही करायचं आहे. याला तुम्हाला एंटर करून स्टेट महाराष्ट्र घेतोय, बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही टाकायची आहे. जस्ट सेव्ह करतोय पहा. इथं आल्याच्या नंतर पहिली एंट्री आहे की देर आर 3 फ्रेंड्स स्टार्टेड अन इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस अन इन्व्हेस्टमेंट अ लार्ज अमाउंट. देर आर 3 फ्रेंड्स स्टार्टेड देअर ओन बिझनेस अँड दे इन्व्हेस्ट इन हिज बिझनेस. किती? 10 lakh 4 lakh 2 lakh अँड 2 lakh असं 2-2 लाख आणि 4 लाख अशी इन्व्हेस्ट करतायत ते लोक. म्हणजेच प्रकाश याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय 4 लाख, अनिल इन्व्हेस्ट करतोय 2 लाख आणि नागेश इन्व्हेस्ट करतोय 2 लाख. चला, हाच इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आपण ॲज अ पार्टनरशिप याच्यामध्ये बनवणार आहोत. तर पहिली एंट्री आहे कशी ते पाहूया. इथं वाउचर्समध्ये जायचंय तुम्ही डायरेक्टली आणि पहिली एंट्री रिसिप्टमध्ये करायची. कारण की आपल्या बिझनेसमध्ये पैसे येत आहेत तर आपण रिसिप्टमध्ये एंट्री करणार आहोत. Alt C करायची. इथं नाव घ्यायचं प्रकाश, प्रसाद आहे नाव पहा, प्रसाद कॅपिटल. ओके, अंडर द कॅपिटल अकाउंट. ओके, पहिला कोण आहे? प्रसाद कॅपिटल, अनिल कॅपिटल आणि नागेश कॅपिटल. ओके, चला इथं प्रसाद कॅपिटल मी इथं लेजर्स बनवलेला आहे आणि अमाऊंट आहे 4 लाख. ओके, चला आणि याच्यामध्ये परत इथं C प्रेस करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. नेक्स्ट घ्यायचं आहे Alt C अनिल कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंट. ओके, याला घ्यायचं आहे 2 लाख. ओके, परत इथं C एंटर करायचं आहे. Alt C नागेश कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंट आणि याला सुद्धा घ्यायचं आहे किती? 2 लाख. ओके, आणि डेबिट साईडला तुम्हाला कॅश घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही पहिली एंट्री आपली झालेली आहे. दुसरी एंट्री आपण पाहूया 2 नंबरची. इथं दिलेली आहे की 2 नंबरला इथं जसं सांगितलेलं आहे की कुणी इन्व्हेस्ट केलेली आहे, काय विकत घेतलेलं आहे आपण? ब्रॉट 50 वॉशिंग मशीन आणि या प्रत्येक वॉशिंग मशीनची जी प्राइस आहे 5,000 आहे आणि कुणाकडनं विकत घेतलेली आहे ते पाहूया. आपण विकत घेतलेली आहे महेश कॉर्पोरेशन कडनं ही विकत घेतलेली आहे. चला, आपण यामध्ये एक लेजर बनवणार आहोत आणि ह्या एंट्र्या पास करणार आहोत. चला, आपण जाऊया कशामध्ये? परचेसमध्ये. ओके, परचेसमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला जसं की मी लास्ट टाइम पण सांगितलं की ह्या एंट्र्या ज्या असतात परचेसच्या त्या बिलावर पाहून केलेल्या असतात. मग बिलावर तुम्हाला सप्लायर इनवॉइस नंबर पण दिसेल आणि इथे तुम्हाला पार्टी नेम पण दिसेल. जसं की मी इथं क्रिएट करतोय, पेस्ट करतोय आणि यामध्ये सन्ड्री क्रेडिटर टाकायचं आहे. कारण की ज्याच्याकडनं माल घेतोय त्याला आपण सन्ड्री क्रेडिटर म्हणतोय. ओके, चला इथं घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं लेजर्स बनवायचं आहे. आता हे GST सोबत असल्यामुळे इथं GSTचं लेजर माहीतच आहे तुम्हाला. मी इथं परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट आणि इथं काही सेटिंग करतोय पहा, GST गुड्स आणि इथं नॉट ऍप्लिकेबल पहिला परचेस अंडर द परचेस अकाउंट बरोबर आहे. तर नॉट ऍप्लिकेबल, इथं अवेलेबल किंवा ऍप्लिकेबल पहा. इथं नॉट ऍप्लिकेबल, इथं ऍप्लिकेबल करायचंय तुम्हाला. म्हणजेच पहिले जे स्टॅट्युटरी डिटेल्स मध्ये जे GST आहे नॉट ऍप्लिकेबल आणि GST ऍप्लिकेबलच्या ठिकाणी इथं ऍप्लिकेबल करायचं आहे. बाकीची माहीतच आहे. स्पेसिफाईड डिटेल्स घ्यायचं आहे.
आणि स्पेसिफाय डिटेल्स घेऊन टॅक्सेबल 80% घ्यायचं आहे तुम्हाला. गुड्स आणि क्लिक. तुम्ही किती पण पर्सेंट जसं तुमचं टॅक्सेबल फ्युचर मध्ये असेल त्या पद्धतीने इथं घ्यायचंय. अल्ट सी केलाय इथं मी आणि यामध्ये टाईप केलाय काय, वॉशिंग मशीन. ओके. आणि इथं घेतलाय क्रिएट अंडर ग्रुप. कशाच्या अंडर मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स ह्या प्रोडक्टच्या बेसच्या अंडर मध्ये येईल तो. आणि HSN कोड असेल तर तो टाका तुम्ही. आणि इथं किती पर्सेंट आहे, 18%. आणि इथं नॉचेस घ्यायचा आहे, NOS. फॉर्मल नेम जे आहे ते NOSच घ्यायचं आहे. म्हणजेच कशामध्ये घ्यायचं आहे, नंबर्स मध्ये घ्यायचं आहे. ओके. इथं तुम्हाला GST ची डिटेल्स ऑटोमॅटिक आलेली दिसेल आणि क्वांटिटी आणि प्राइस टाकायचा. यू नो व्हेरी वेल 50. आणि यामध्ये त्याची 5000 पर क्वांटिटी इथं प्राइस दिलेली आहे. आणि इथं CGST आणि SGST द्यायला विसरू नका. मी अल्ट सी करतो इथं, CGST इनपुट आणि ड्युटीज अँड टॅक्सेस. CGST घेते वेळेस इथं GST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 9%. ओके, सेव. आणि परत अल्ट सी, SGST इनपुट, ड्युटीज अँड टॅक्सेस, स्टेट टॅक्स. आणि काय घ्यायचं इथं आपल्याला, SGST 9%. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सुद्धा तुमचा इथं झालेला आहे. चला याला सेव्ह करूया. नेक्स्ट घेऊया. इथं काय म्हणते की इथं आपण संजू कॉर्पोरेशन कडनं माल घेतलेला आहे. पहा कुठून, संजू कॉर्पोरेशन कडनं. आणि तो कितीचा घेतलेला आहे, 50 क्वांटिटी मध्ये. म्हणजेच ब्रॉट 50 एअर कूलर्स 7000 म्हणजे 7000 ईच फ्रॉम संजू कॉर्पोरेशन विथ 18% टॅक्स विथ GST. ओके. चला संजू कॉर्पोरेशन कडनं जो माल आलेला आहे त्याची एंट्री करूया. तर इथं आपल्याला लेजर्स बनवायचा आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, सॉरी डेटर झालाय तो, सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये घ्यायचा आहे इथं. ओके. आणि इथं परचेस. आणि काय घ्यायचं इथं, लेजर क्रिएट करायचा आहे आपल्याला. काय आहे इथं, एअर कूलर्स. आणि इथं इलेक्ट्रॉनिक मध्ये नॉचेस ऑलरेडी घेतलेली आहे सेटिंग. फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, त्याची क्वांटिटी टाकायची आहे, 50 आणि 7000. ऑल राईट. मग इथं तुमचा CGST आणि SGST. ओके. एंटर करून सेव्ह. चला नेक्स्ट आहे पेड कॅरेज. आता कॅरेज पेड करायचा आहे आपल्याला. कसा करणार आपण इथं, आता यू नो व्हेरी वेल परचेसवर कॅरेज आला कधीही तर हा एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणजेच माल दुकानापर्यंत आणते वेळेस लागलेला खर्च, म्हणजेच विकायला ठेवण्याच्या आधी जेवढा काही खर्च असतो तो म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. तर याच्यामध्ये कॅरेज इनवर्ड म्हणायचा आपण याला. आणि डायरेक्टली इथं पेमेंट मध्ये एंट्री करायची. पहा चल अल्ट सी, कॅरेड इनवर्ड्स किती घ्यायचंय, डायरेक्ट एक्सपेन्सेस. सेव्ह करायचं इथं आणि त्याची अमाऊंट टाकायची आहे 500 रुपये. ओके. आणि ही कॅश मध्ये दिलेली आहे आपण, असं टॅलीमध्ये दाखवायचं आहे. नेक्स्ट घ्यायचं आहे आता सेलची एंट्री आहे. पहा इथं काय सेल केलंय इथं सांगा, सोल्ड 30 वॉशिंग मशीन 8000 ईच ऑन कॅश विथ 18% GST. ओके. वॉशिंग मशीन आपण सेल करायचं आहे आणि कॅश मध्ये करायचं आहे. मग सेल्स मध्ये जायचंय आपल्याला, F8 शॉर्टकट की आहे याची. आणि इथे घ्यायचंय पार्टी नेम कॅशच आहे. पण यू नो व्हेरी वेल जेव्हा कॅश घेतोय तेव्हा इथं रेग्युलर घ्यायचंय, किंवा ज्याला आपण विकतोय त्याचं नाव सुद्धा इथं द्यायचं आहे. जसं की आपण म्हटलंय अमन कॉर्पोरेशन असं नाव घेतलंय. आणि यांना आपण एक रेग्युलर बेसवर त्यांची GST नंबर टाकून हा प्रोडक्ट आपण विकत आहे, म्हणजेच इथं सेल करत आहोत. सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट. ओके. इथं घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला GST ऍप्लिकेबल करायचा आहे. आणि काय करायचंय, स्पेसिफाईड डिटेल्स. आणि इथे जायचं आहे GST स्पेसिफाईड डिटेल्स. ठीक आहे. आणि इथं GST 18% तुम्हाला इथं द्यायची आहे. ओके. आणि GST गुड्स वरच द्यायचा आहे.
आता इथे गेल्याच्या नंतर आपल्याला काय विकायचं आहे? इथं इथं आहे वॉशिंग मशीन. ओके, काय विकायचं आहे? वॉशिंग मशीन. आणि किती क्वांटिटी मध्ये आहे ते पहिले पाहायचं आहे. 30 क्वांटिटी मध्ये आहे आणि 8,000 याची प्राइस आहे. ओके, नसेल तर एकदा व्हेरीफाय करून घ्या पेज नंबर 5 मध्ये. ओके, म्हणजे सॉरी, ओल्ड नंबर म्हणजे लाईन नंबर 5 मध्ये इथं तुम्हाला इथं येऊन जाईल. CGST, ड्युटीज अँड टॅक्सेस, SGST हे पण घेतलेला आहे. तर एवढी एंट्री तुमची कशाची झालेली आहे? वॉशिंग मशीन आपण सेल केलेलं आहे. कंट्रोल A करतोय. पहा, भरपूर ठिकाणी आपण बिलाची प्रिंट सुद्धा काढायची असते. तर हे सेव्ह करते वेळेस सुद्धा तुम्ही प्रिंट काढू शकता. प्रिंटवर जायचंय आणि करंट बिल जर तुम्हाला काढायचं असेल तर इथं प्रिंट सुद्धा काढू शकता तुम्ही. पहा, या पद्धतीची इथं बिल आलेलं आहे. ओके, पहा, मोबाईल वगैरे घेताना तुम्हाला असंच बिल दिसत असेल. तर ह्या टाईपचं तुम्हाला इथं बिल काढता येतो. तर भरपूर ठिकाणी जेव्हा जॉबला विद्यार्थी जातो त्याला बिल कसं काढायचं ते माहित नसते. तर हे बिल या पद्धतीनं प्रिंट करायचं आहे. ओके, आणि सेव्ह करते वेळेस सुद्धा इथं एक ऑप्शन येतो पहा. ठीक आहे, तर इथं वे बिलचं येतं, पण इथं प्रिंट युअर बिल म्हणून येते. इथं नो केलंय मी याला आणि इथं सेव्ह केलंय. चला, नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये ते पाहूया. इथं काय सोल्ड, काय केलंय? सोल्ड टू संतोष, जो की एक गुजरातचा आहे. सोल्ड टू संतोष 15 वॉशिंग मशीन 8,000 each विथ 18% IGST. ओके, चला, तर इथं GST म्हटलेलं नाही, IGST म्हटलेलं आहे, म्हणजेच इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर मग हे कसं करायचं? पहा, संतोषला आपल्याला काय विकायचं आहे? माल विकायचा आहे, जो की गुजरातचा आपल्याला काय आहे? सप्लायर, सॉरी, कस्टमर आहे. आपला कस्टमर आहे. तर त्या कस्टमरला काय करायचं आहे? इथं सेल करायचं आहे. तर हा एक गुजरातचा आहे संतोष, जो आहे सन्ड्री डेटर्स आपला. आणि इथं एंटर करून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मात्र टाकायची आहे, जो की इथं स्टेट त्याचा गुजरातच घ्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला इथे गेल्याच्या नंतर, गुजरात घेतल्याच्या नंतर बाकीची GST डिटेल्स तुम्हाला टाकायचं आहे रेग्युलर बेसिसवर. ओके, पण IGST आता का घेतो याच्याबद्दल पण माहिती इथं पाहूया. पहा, इथं सेल्सच घ्यायचं आहे. सेल्सच घ्यायचं आहे आणि इथं स्पेस दाबून इथं घ्यायचं आहे आपल्याला काय? एअर वॉशिंग मशीन. पहा, आहे का वॉशिंग मशीन? किती क्वांटिटी मध्ये आहे ते? आपल्याला आहे 15 क्वांटिटी मध्ये. ओके, आणि प्राइस 8,000 आहे. ओके, एंटर सेव्ह. आता पाहूया IGST. आता तुम्ही म्हणत असाल की IGST का बरं घ्यायचं? पहा, CGST SGST जो घेतलाय आपण ते जो स्टेट गुड्स टॅक्स आणि सेंट्रल गुड्स टॅक्स आहे. म्हणजे स्टेटला 9% टॅक्स जातो आणि सेंट्रलला 9% जातो. आणि ती इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. तो कसा आहे की तो जर आपण आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्याला जर माल विकत असेल तर तो इंटिग्रेटेड म्हणजे दोघांचा एकत्रित होऊनच टॅक्स हा जातो. त्यालाच आपण इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो. ओके, आता एक लक्षात ठेवा, कुठल्याही राज्याला, जसं की महाराष्ट्रातून जसे की आपण याला माल विकतोय, जसे की राजस्थानला, पंजाबला, गुजरातला, कर्नाटकाला किंवा मध्य प्रदेशमध्ये कुठेही जेव्हा आपण माल विकतो आपल्या राज्यातून, तर त्याला आपण कुठलं घ्यायचं? IGSTच लावायचं. तर इथं आपण टॅक्स बनवतोय IGST आणि इथं द्यायचंय ड्युटीज अँड टॅक्सेस आणि इथं घ्यायचंय GST. याच्यामध्ये एक ऑप्शन दिलेलं आहे सर्वात वरी IGST आणि इथं 18% घ्यायचं आहे, कारण की टॅक्स फक्त एकच लागणार आहे, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बस एवढंच घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथं एंटर करून सेव्ह करायचं आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला IGST इथं टाकलेला आहे. ओके, चला, सेव्ह केलंय. पण IGST जेव्हा आपण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपण, की या आधी CGST शिकलं होतं आणि SGST शिकलं होतं. ठीक आहे. CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नंतर आहे IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स.
पहा या सर्वांवर आपल्याला किती पर्सेंट, 18% जीएसटी द्यायचा लागतो. पण काय होते, जेव्हा जीएसटी आपण सीजीएसटी एसजीएसटी मध्ये देतो तेव्हा 9% जातं सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 9% जातं कुणाला, स्टेट गव्हर्नमेंटला. इथं मी 9% इथं देऊन टाकतोय पहा, म्हणजेच तुम्हाला एक लक्षात येईल. ओके ठीक आहे. पण इथं 18% आपल्याला जीएसटी द्यायची आहे. कुठं, इथे 18% जीएसटी कुणाला देतोय आपण, डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटला देतोय. पण सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यातली अर्धी कुणाला देते पहिले हे समजूया. पहा, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याच्या नियमावलीमध्ये चेंज करण्याचा अधिकार फक्त इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, जसे की दिल्लीला. ठीक आहे. तर यामध्ये आपण जे काही इंटिग्रेटेड गुड्स माल सेल करतो, ठीक आहे, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये सेल केलाय कुठं, गुजरातमध्ये. तर वॉशिंग मशीन जेव्हा इथून सेल झाला म्हणजे त्याचं प्रोडक्शन इथं झालं, त्यामुळं इथून बिल आयजीएसटीचा बनतो आणि सर्व टॅक्स कुणाला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे दिल्ली सरकारला. तर त्याच्यातलं 9% दिल्ली सरकार स्वतः ठेवते आणि तो माल कुठं गेला हे चेक करते. तर तो माल गुजरातला गेलेला आहे आणि गुजरातला 9% तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट देऊन टाकतो. लक्षात घ्या. आता यामुळं काय होईल की जे काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांनी माल विकलाय म्हणजे त्याचा ऑलरेडी प्रॉफिट आहे. ओके, आणि तिथं तो माल प्रोडक्शन झालाय म्हणजे तिथून विकल्या गेलेला आहे आणि गुजरातला काय झालाय, त्याचा टॅक्स भेटलाय 9%. ओके, गुजरात सरकारला. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला तर ऑलरेडी जर तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जरी विकला तरी 9% भेटणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातून अदर राज्यामध्ये किंवा अदर देशामध्ये जरी विकला तरी त्यांना 9% भेटणार आहे. आणि जिथं तुम्ही राज्यातून किंवा देशातून दुसऱ्या देशात जेव्हा टॅक्स देता तेव्हा आयजीएसटी लागते. ओके, आणि हे झालंय तुमचं आयजीएसटी म्हणजेच इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे तुम्हाला जमलं पाहिजे. तर आपण माल कुठं सेल केलाय, गुजरातला, त्याच्यावर किती लागली, आयजीएसटी, आणि पूर्ण आयजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला भेटली आणि त्याच्यातले अर्धे पैसे म्हणजेच कुणाला दिले, त्यांनी जिथं माल पोहोचला तिथं त्या सरकारला दिली, म्हणजेच कुणाला, गुजरात सरकारला. ओके, समजलं. तर डायरेक्टली आपण जेव्हा माल सेल करतो तेव्हा आयजीएसटी डायरेक्ट लावायचं आहे. ओके, चला आता आयजीएसटीचं अजून एक उदाहरण घ्या की आयजीएसटी हा जो आहे तो आपण सुरेशला आयजीएसटी थ्रू आपण काय सेल केलाय, काय केलाय, सोल्ड टू सुरेश को 40 एअर कूलर्स. 1 कूलर इज 10,000 ईच, म्हणजे 10,000 ईच ना आपण हा कूलर काय सेल केला आणि काय म्हटलंय, विथ 18% आयजीएसटी. चला, सोल्ड टू सुरेश 40 एअर कूलर 10,000 ईच विथ 18% आयजीएसटी. चला, याचीच एंट्री आपण टॅलीमध्ये करणार आहोत. टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर इथं अल्ट सी करून सुरेश को जे की राहील सन्ड्री डेटर्स सेव्ह करायचं आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये पहा, सुरेश को घेते वेळस इथं सेव्ह करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला त्याचा सर्व ॲड्रेस टाकायचा आहे, जसे की सुरेश कंपनीचं काय काय डिटेल्स आहे ते, आणि इथं तो कुठल्या राज्याचा आहे. आता त्यानं राज्य कुठलं दिलेलं आहे, इथं राज्य दिलेलंच नाहीये, तरी पण आपण इथं कंसामध्ये एक राज्य टाकूया, जसे की मी कंसामध्ये टाकतोय पंजाब. आलं. तर चला आपण पंजाब सरकारला आहे का, पंजाब सरकारला हा म्हणजे पंजाब राज्याला हा सेल करणार आहोत. म्हणजे पंजाब राज्यामधून एक सुरेश नावाचा व्यक्ती आहे, त्याला हा माल विकणार आहोत बरं का. आणि इथं महाराष्ट्र त्याचा जीएसटी नंबर वगैरे रेग्युलर जीएसटी, आणि इथं पंजाब इथं घ्यायचं आहे स्टेट, आणि इथं विकायचा आहे माल. इथं एंटर 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 करून आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर जीएसटी नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यांचा, आणि इथं स्टेट त्याचं कुठलं आहे, पंजाब आहे का. रेग्युलर जीएसटी सेव्ह, आणि सेल करायचा आहे आपल्याला कशाचा, एअर कूलर. आणि क्वांटिटी किती आहे एअर कूलरची ते तुम्ही पाहायची आहे, किती आहे, 40 क्वांटिटी मध्ये आहे पहा. आणि किती हजाराला आहे, 8,000ला आहे. तर तेच आपल्याला इथं टाकायचं आहे. चेक करून घेऊया. नाही, किती हजाराला आहे, 10,000ला आहे पहा.
तर आपण सेम करायचं इथं किती 10,000. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं करता आलं पाहिजे. एंटर करून आपण IGSTचा लेजर ऑलरेडी बनवलेलाच आहे. एंटर करून सेव्ह करायचंय आणि तुम्हाला ही फाईल सेव्ह झालेली दिसेल. चला नेक्स्ट पाहूया. आपल्याला इथं काय पेड टू महेश को, म्हणजेच महेश जो को कॉर्पोरेशन आहे त्याच्याकडनं आपण काहीतरी माल घेतला होता आणि त्याला हा पैसे पेड करायचे आहेत. तर चला आपण जाऊया पेमेंटमध्ये, म्हणजेच F5 मध्ये आणि महेश घेऊया. महेशला किती द्यायचे आहेत आपल्याला? फक्त 2 लाख. तर इथं किती दिलेले आहेत? 2,95,000. आपण फक्त 2 लाख इथं द्यायचे आहे. 20,000 झाले. ओके, आणि या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला त्याला पेड करायचे आहेत आणि ते कॅश मध्ये असल्यामुळे मी इथं कॅश घेणार आहोत. नेक्स्ट एंट्री पाहूया की संजूला सुद्धा पेड करायचे आहेत. तर चला पेमेंट मध्ये संजू घेऊया इथं आणि संजूला किती पेड करायचे आहेत? आपल्याला 3 लाख रुपये पेड करायचे आहेत. तर 3 लाख इथं टाकायचे आहे. एंटर. पण कधी लक्षात घ्या, पेड करते वेळेस इथं ती अमाऊंट कमी झाली पाहिजेत. पहा, जेवढी अमाऊंट इथं टाकतो तिथून इथं कमी झाली पाहिजेत संजूची. नाहीतरी इथं वाढत असेल तर तुमचं अंडर ग्रुप संजूचं चुकलेलं आहे किंवा तुमचं पेमेंट आणि रिसिप्ट मध्ये तुम्ही रिसिप्ट चुकून करत आहात, असं होऊ शकतं. तर संजूला पेड करायचे असते तर पेड करते वेळेस तिथं अमाऊंट इथं मायनस व्हायला पाहिजे, थोडी कमी व्हायला पाहिजे. ओके, 3 लाख कमी झालीत. पहा सेव्ह. दुसरं पहा काय म्हटलेलं आहे, रिसिव्ह केलं. पहा रिसिव्ह केलं संतोषकडनं अमाऊंट किती? 1,30,000. तर सरळ रिसिप्ट मध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये रिसिप्ट मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथं त्याचं नाव टाकायचं आहे. काय? सुरेश. आता इथे अमाऊंट पहा किती आहे? 4,72,000 म्हणजे 4,72,000 ही अमाऊंट आहे. त्याच्यापैकी आपण रिसिव्ह किती केलेली आहे, म्हणजे त्यांनी दिली किती आहे आपल्याला? 1,30,000 आहे का? जसं 4 लाखामधून 1,30,000 जशी इथं आली तशी इथं काय झाली? 4 लाखापैकी 3,42,000 इथं राहिलेली आहे. एंटर करायचं आणि कॅश मध्ये ही रिसिव्ह केलेली आहे बरं का अमाऊंट. ओके, चला नंतर दुसरी एंट्री आपल्याला दिली की संतोषच्या नंतर सुरेश कडनं 4 लाख आपण इन्व्हेस्ट केलेले आहे. चला सुरेश आणि संजू नाही, काय म्हटलेलं आहे इथं? सुरेश. इथं पहिली एंट्री संजूची चुकलेली असेल, पेज अप करतोय. इथं संजू आहे. मी एंट्री आता दुसरे आता तर चुकून इथं आलोय आपण, पण ही एंट्री आपली संजूची सुरेशची पाहिजेत आपल्याला. पहिली एंट्री कुणाची पाहिजे तिथं चेक करूया आपण. पहिली एंट्री संतोषची पाहिजे, तर आपण तिथं सुरेश घेतलाय. पहा ठीक आहे, तर इथं अल्ट डी दाबायचं आहे आणि ही एंट्री डिलीट करू शकता तुम्ही. या लेक्चर मधून हे सुद्धा शिकलेलं आहे तुम्ही. चला पहिली एंट्री आपण मेन संतोष आहे 1,30,000. चला आपण रिसिप्ट मध्ये पण घ्यायचं आहे कोण? संतोष, आणि त्याची 1,30,000 ही अमाऊंट घ्यायची आहे. आणि आता ही अमाऊंट इथं कमी झालेली आहे पहा, आणि कॅश मध्ये घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आहे सुरेशची किती रिसिव्ह करायची आहे? 4 लाख रिसिव्ह करायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला कशामध्ये? कॅश मध्ये रिसिव्ह करायची आहे. ओके, झाली हे सर्व. नंतर काय म्हटलेलं आहे हे खूप शिकण्यासारखं आहे. 12 नंबरचं म्हणजे ड्रॉ फॉर प्रायव्हेट यूज मिस्टर प्रसाद, मिस्टर अनिल अँड मिस्टर गणेश या सर्वांनी पैसे घेतलेले आहेत. आणि मिस्टर प्रसाद 24,000, मिस्टर अनिल 16,000 अँड मिस्टर गणेश 16,000 ड्रॉ फॉर अ प्रायव्हेट यूज, म्हणजे स्वतःच्या यूजसाठी यांनी पैसे घेतलेले आहेत बिझनेसमध्ये. तर सरळ जेव्हा बिझनेसचा मालक कुठली वस्तू किंवा कुठली अमाऊंट जेव्हा बिझनेसमध्ये घेतो, बिझनेसमधून स्वयं खर्चासाठी घेतो, त्याला प्रायव्हेट यूज किंवा ड्रॉइंग्स असं म्हणतात. तर आपण ड्रॉइंग्स असं घेणार आहोत आणि यांची एंट्री करणार आहोत. तर चला सरळ जाऊया आपल्या टॅलीमध्ये आणि ही एंट्री पेमेंटमध्ये करायची आहे. ऑब्विसली पेमेंटमध्येच करायची आहे, कारण की त्यांना जर पैसे दिले असतील तर आपल्याला ही एंट्री पेमेंटमध्येच करायची आहे. पण इथं लेजर मात्र ह्या टाईपचं बनवायचं आहे. आता मिस्टर प्रसाद ड्रॉइंग, मिस्टर टाकायची गरज नाही, प्रसाद ड्रॉइंग्स आहे का?
आणि प्रसाद ड्रॉइंग्स हा काय येणार, कॅपिटल. बिझनेसचा मालक जेव्हा बिझनेसमधून पैसे घेतो किंवा देतो, कधीही त्याला कॅपिटलच अंडर ग्रुप घ्यायचं आहे. आणि मिस्टर प्रसाद किती, 24,000. ओके. आणि परत इथं डी प्रेस करून डेबिट करायचं आहे, अल्ट सी करायचं आहे आणि दुसरं नाव टाकायचं आहे मिस्टर अनिल ड्रॉइंग्स आणि हे सुद्धा कॅपिटलमध्ये. ओके. किती आहे, 16,000. ओके. परत डी एंटर, अल्ट सी आणि इथं घेतोय आपण नागेश ड्रॉइंग्स आणि हे सुद्धा कॅपिटलमध्येच घेतोय आणि याची सुद्धा 16,000च आपण अमाऊंट घेतोय. आणि ही कॅशमध्ये आपल्याला काय करायची आहे, इथं पेड करायची आहे. पहा, इथं कॅपिटलचं त्यांचं खातं वेगळं आहे आणि ड्रॉइंग्सचं त्यांचं खातं वेगळं आहे. ही मी फाईल म्हणजेच ही जी एंट्री आहे मी सेव्ह करतो आणि सरळ मी जेव्हा बॅलन्स शीट मध्ये जातो इथं, तर इथं अल्ट F1 जेव्हा प्रेस करतोय पहा, तर बिझनेसचा मालक बिझनेसमधून जेव्हा पैसे घेतो आणि त्याच्यामधून हे पैसे जेव्हा मायनस होतात, तर अनिलचे 16 मायनस झालेत पहा इथं, तर ते मायनस होतील पहा बिझनेसमधून त्यांचे. ठीक आहे. तर मग हे पैसे मायनस 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 असेच आले पाहिजेत. म्हणजेच बिझनेसचा मालक हा बिझनेसमधून पैसे घेतोय आणि जर त्यांचं नाव यूज केलं तर त्या पद्धतीनं ती अमाऊंट दिसेल पहा. तर या टाईपची इथं मायनस ही अमाऊंट दाखवली पाहिजेत. म्हणजेच कोणी किती पैसे घेतलेत हे फ्युचरमध्ये तुम्हाला दिसेल. ओके. तर ड्रॉइंगचं खातं वेगळं बनवायचं आणि त्याची सुद्धा डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्टली डिस्प्ले मोर रिपोर्टमध्ये जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कशामध्ये जायचं आहे, इथं अकाउंटिंग बुकमध्ये जायचं आहे आणि इथं लेजर्समध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथं सर्च करायचं आहे ड्रॉइंग्स. पहा, अनिलनं घेतलेली ड्रॉइंग्स इथं दाखवेल पहा. ठीक आहे. अनिल, रमेश, गणेश या प्रत्येकाची इथं ड्रॉइंग्स दाखवेल. ठीक आहे. तर ह्या टाईपची आपण इथं पेमेंट इथं दिलेली आहे असं आपल्याला दाखवतं. पण जेव्हा जेव्हा पेमेंट घेणार तर एंट्री अशीच करायची आहे आपण. तर कधी कधी प्रसादच पैसे घेतो, अनिल आणि नागेश घेतच नाही. तर असं पण होऊ शकतं की बिझनेसच्या मालकाने किती पैसे घेतलेले आहे हे इथं दाखवलं जातं. ओके. आणि ड्रॉइंगची ऑलरेडी थेरी मी इथं घेतलेली आहे ऑलरेडी या आधीच्या लेक्चरमध्ये, ते सुद्धा पहा. आता रेंट पेड काय करायचं आपल्याला, रेंट पेड करायचंय 10,000चं. तर इथं अल्ट सी रेंट घ्यायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आणि त्याची अमाऊंट टाकायची 10,000. ओके. आणि ही कॅशमध्ये पेड करायचं. नंतर आहे सॅलरी पेड पहा, किती, 15,000ची. अल्ट सी सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इथं टाकायचं 15,000 आणि हे सुद्धा कॅशमध्ये घ्यायचं. नेक्स्ट आहे कुठलं, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. पहा, याआधी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस केलं नसेल पण येण्या जाण्याचा खर्च. ओके. म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 5,000 पेड केलेत आपण, जे की तुमच्या क्लायंटचे पण असू शकतात, जे काही तुम्हाला व्हिजिटला येतात, किंवा तुमच्या कंपनीचे एम्प्लॉय असू शकतात, किंवा तुम्ही स्वतः तुमचा झालेला खर्च पण असू शकतो बिझनेससाठी. तर बिझनेससाठी जेवढा काही खर्च झाला तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण म्हणतो. तर यातला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण अल्ट सी करणार. आता इथं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच येणार पहा आणि याची अमाऊंट आपण घेणार 5,000. ओके. आणि ही कॅशमध्ये घेणार. दुसरं आहे याच्यामध्ये कॅरेज इनवर्ड 50% आणि कॅरेज आउटवर्ड 50%. आता कॅरेज इनवर्ड तुम्हाला माहीतच आहे काय आहे. ओके. आणि इथं जायचंय अल्ट सी कॅरेज इनवर्ड, म्हणजेच आपण माल परचेस करते वेळेस लागलेला खर्च, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं. ठीक आहे. आणि याची 50% अमाऊंट 10,000ची किती होणार, 5,000. ओके. परत इथं डी प्रेस करून डेबिट घ्यायचं आहे आणि दुसरं घ्यायचं आहे कॅरेज आउटवर्ड 50%. म्हणजेच अल्ट सी करून इथं कॅरेज आउटवर्ड हे कशावर लागते, वेन यू सोल्ड सम प्रोडक्ट, सेल्स करते वेळेस लागलेला खर्च आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो आणि याची सुद्धा 5,000 आपल्याला इथं घ्यायची आहे आणि इथं कॅशमध्ये हा पेड करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, इथं पेमेंटमध्ये कॅरेज इनवर्ड 50% जे की 10,000चे 5,000 आहे आणि कॅरेज आउटवर्ड 50% 5,000 अशी एंट्री आपण केलेली आहे. आणि आता बॅलन्स शीट पाहायची आहे आणि बॅलन्स शीट आहे 10,95,300. तर इथं स्केप दाबतोय मी, इथं डायरेक्टली बॅलन्स शीट मध्ये जातोय.
आता इथं पहा, इथं अमाऊंट आपली चुकलेली आहे. म्हणजेच किती आहे? 11,95,300 आहे. तर मग इथं बॅलन्स शीट मध्ये जाऊया. हो, बरोबर आहे. 11,95,300 चुकलेली नाहीये, बरोबर आहे. मला वाटलं 10,95,300. ओके, चला सर, इथं समजलं. इथं बॅलन्स शीट 11,95,300 आणि इथं सुद्धा 11,95,300 आहे. ओके, चला. आता यामध्ये इथं तुम्हाला कॅश इन हँड पाहायचं आहे. कितीचा आहे? 10,16,700. तर मी इथं फंक्शन दाबून Alt F1 दाबतोय. 10,16,700 म्हणजे 10,16,700. 10,16,700 बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक कितीचा आहे? क्लोजिंग स्टॉक 95,000चा आहे. क्लोजिंग स्टॉक ऑब्विसली 95,000चा आहे. प्रॉफिट अँड लॉस कुठं आहे? तर प्रॉफिट अँड लॉस इथं आहे. इथं स्केप दाबायचंय. प्रॉफिट अँड लॉस फंक्शन Alt F1 करतोय इथं. आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये नेट प्रॉफिट पाहिजे की ग्रॉस प्रॉफिट पाहिजे ते पाहायचा. हा नेट प्रॉफिट आहे 2,14,500. 2,14,500 म्हणजेच आपण सेल केलेला आहे टोटली कितीचा? 7,16,000चा इथं सेल केलेला आहे. एवढा माल शिल्लक आहे आपल्याला. त्याच्यापैकी टोटल ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कितीचं झालेला आहे? 2,49,500 आणि त्याच्यामधून एवढा खर्च झालेला आहे 35,000चा. हा सगळा खर्च आहे आपला. आणि याच्यामधून 2,14,500 हा आपला या महिन्याचा प्रॉफिट आहे असं आपण समजूया. ओके, तर ह्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीनं IGST केलाय आणि कशा पद्धतीनं आपण GSTच्या एंट्र्या केल्यात हे तुम्ही पाहायचं आहे.